नमस्कार मित्रांनो आज आहे ना आपण आलोय चिकन आणि बिर्याणी, चिकन रस्सा आणि चिकन बिर्याणीची पार्टी करण्यासाठी। इकडे आपलं अशा प्रकारे लोकेशन इथे आहे ना, आपण चिकन वगैरे आपल्याला जे काही लागणार आहे ना ते आपण इकडेच बनवणार आहे। आणि इकडे मित्रांनो आजूबाजूला भरपूर कचरा दिसतोय। त्याचं कारण असं की इथे आहे ना भात कापण्यासाठी आहे ना बाहेरचे लोक आलेले असतील त्यांच्याकडून झालेला हा कचरा आहे। तर इथे आहे ना मस्तपैकी झाडाची सावली येते आणि जागा पण स्वच्छ आहे। इथं या झाडांच्या त्या बाजूला आहे ना धरण आहे मित्रांनो, वैतरणा धरण। तर आज गावापासून बरंच लांब आलोय आणि मी आणि माझा अजून एक मित्र आहे। तर मस्तपैकी दोघांनीच प्लॅन केला, अचानक भयानक, आणि दोघच जण आलो पार्टी करण्यासाठी। तर आज आपण बिर्याणी करू आणि चिकन रस्सा करू। तर चला मित्रांनो, आपली जी बिर्याणी आहे ना आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि आपला चिकन रस्सा मात्र झणझणीतच बनवावं लागेल। गरजेनुसार कांदा कापून घेतलाय आणि आपल्या 2 चूल बनवून झाले। तर आता आपण सर्वात पहिले आपली साधी सुधी बिर्याणी बनवून घेऊ, त्यानंतर चिकनचा रस्सा बनवू। तर आपण येताना चमचा काही आणलं नाही, विसरून गेलोय, त्यामुळे मग आता चाकू यूज करणार आहे मित्रांनो। तर चला बिर्याणी बनवायला। तर आता सर्वात पहिले ना आपण तेल टाकून घेऊ। आपण आता अद्रक लसूण पेस्ट टाकू। आता कांदा मिक्स करू। उभा चिरलेला कांदा आहे मित्रांनो। आपण आहे ना मित्रांनो घाई टमाटरच विसरून आलो। आपले मसाले मिक्स करू। धना पावडर टाकली आहे, बिर्याणी मसाला, आता लाल मिरची, गरम मसाला, हळद आणि आता मीठ। तेल जरा कमी झालं वाटतं, तेल पण ॲड करू आपण। तर तेल जरा आपण कमी वापरले आणि जास्त नाही आणलं आम्ही मित्रांनो। तर आता याच्यामध्ये आपण चिकन टाकू आपलं। कोथिंबीर मिक्स करतोय, जरा वेळ झाकण ठेवू। आता कलेजी भाजू जरा, टाइमपास खायला आपल्याला। कलेजी मस्तपैकी भाजून झाली आहे आणि आपल्या बिर्याणीच्या याला पण मस्त आता हे आलं। आता आपण याच्यामध्ये ना तांदूळ ॲड करतोय। घरचे तांदूळ घेऊन आलो मित्रांनो आपण। आणि हा मित्रांनो आपण आता तांदूळ मिक्स करू आपले। तर आता पाणी ॲड करतोय मित्रांनो आपण। तर मित्रांनो आपण बिर्याणी बनवायचा या बेतात आलोच नव्हतो, डायरेक्ट इथं आलो आणि बिर्याणी बनवायचा प्लॅन केला, त्याबरोबर रस्सा खाण्याचा असा प्लॅन केला। त्यामुळे एवढं काही जास्त काही मटेरियल ॲडच केलं नाही आपल्या बिर्याणीमध्ये। आपण आता चिकनसाठी आहे ना याच्यामध्ये मसाले काढून घेतोय। सर्वात पहिले तर मीठ टाकू। अर्धा किलो चिकन आणले मित्रांनो आम्ही 2 जणांसाठी, आणि बिर्याणीसाठी पावशेर आणलं होतं। गरम मसाला, घरचा मसाला, हळद, लाल मिरची, एव्हरेस्ट मसाला, हा पण गरम मसाला आहे पण हा आपण नाही ॲड करू राहिलो, पण घरूनच आणलं होतं त्यामुळे नाही ॲड करत। एवढे मसाले झालेत आपले रेडी। आणि धना पावडर। आपला कांदा बिना तेलातच भाजून घेतोय। आपली बिर्याणी आता मस्तपैकी रेडी झालीच आहे बऱ्यापैकी। तोपर्यंत आपल्या इकडं रस्सा बनवू। आता चिकन रस्सा थोडासा आपल्याला चमच्याने आणला मित्रांनो, आज एकदम काही गडबडीत आलो आहे। चमच्याने आणला, लिंबू नाही आणलं, प्लस जेवण करण्यासाठी ताट पण नाही आणलं। आज एकदम काही गडबडीत आलो मित्रांनो। कॅमेरामॅन पण मीच आहे मित्रांनो आणि रेसिपी पण मीच बनवणार आहे, तर ॲडजस्ट करून घ्या कसा व्हिडिओ होतोय। आता आपण मस्तपैकी तेल टाकू यामध्ये। तेल टाकले, आता मस्तपैकी अद्रक लसूण पेस्ट टाकू। अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे। कढीपत्ता टाकू जरा। सर्व मसाले मिक्स केलेले मित्रांनो यामध्ये, तर ते ॲड करून घेऊ आपण आता।
तेल कमी आणलं होतं मित्रांनो, आपण जरा कमीच पडले, 2 आयटम बनवले त्यामुळं. आता आपण यामध्ये ना थोडंसं पाणी घालू मसाले शिजवून घेण्यासाठी. आता सध्या एकटंच आहे त्यामुळे जरा गडबड होती आहे. मस्तपैकी पाणी सुटलं आहे. आता आहे ना आपण चिकन मिक्स करू आपलं. चिकन पण टाकले. अर्धा KG चिकन आणलं आहे मित्रांनो आपण 2 जणांसाठी. पूर्ण हड्डीचंच आहे. आता आपण चिकन शिजण्यासाठी ना थोडंसं पाणी टाकू मित्रांनो. झाकण वगैरे काहीच नाही ठेवलं मित्रांनो. थोडीशी कोथिंबीर मिक्स करू आपण. थोडी कोथिंबीर मिक्स केली आहे. तर आता पाणी मिक्स केलं आहे शिजण्यासाठी. तर एवढा आपण रस्सा ठेवला आहे. बघू आता किती होते शिजून. आपली बिर्याणी रेडी झाली आहे. थोडं आहे ना वरतून तेल टाकतोय. आपली बिर्याणी पण मस्त झाली आहे मित्रांनो रेडी. आपलं चिकन वगैरे सर्व आता रेडी होईलच, तोपर्यंत हात वगैरे धुवून मस्तपैकी रेडी होतो. आता आपली साधीसुधी चिकन बिर्याणी आता उतरून ठेवली आहे आणि रेडी पण झाली आहे. आपलं चिकन पण आता रेडी होईलच वाट बघतोय. बऱ्यापैकी शिजलेलं आहे आपलं चिकन. शिजलं आहे आपलं चिकन हे बघा मित्रांनो. आपलं चिकन पण शिजलं आहे. आता चिकन उतरून घेतलं आहे हे बघा एवढं चिकन. आणि इकडं आपली साधी सिंपल चिकन बिर्याणी. तर आता फटाफट ताट वाढून घेतोय. तर मित्रांनो या आपलं जेवण करायला इकडं आपली साधी चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा. तर टेस्ट केली मित्रांनो. आपली बिर्याणी एवढी काही खास नाही झाली. आपलं चिकन रस्सा एकदम 1 नंबर झालाय मित्रांनो. तर या जेवण करायला. तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला तर नक्की शेअरही करा. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.